स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। साखरेचे भाव वाढलेले आहेत त्या ठिकाणी आणि शेतकरी देखील चिंतित आहे आणि सर्वसामान्य नागरिक पण चिंतित आहे। साखरेचे भाव वाढले त्याचं कारण कृत्रिम टंचाई निर्माण करून साखर कमी पडणार असं अवई उठवून हे काही मूठभर मोठ्या व्यापाऱ्यांनी हे साखरेचे भाव वाढवले। भाव जेव्हा वाढतात तेव्हा टंचाई निर्माण होत असते आणि तुटवडा निर्माण होत असतो। परंतु आज साखरेचे भाव वाढलेले आहेत, पण तुम्हाला मागेल तेवढी साखर बाजारामध्ये उपलब्ध आहे। याचा अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा आहे की काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साखर आधीच खरेदी करून कमी दरामध्ये खरेदी करून दाबून ठेवलेले आहे आणि नंतर त्यांनी भाव टंचाई निर्माण होणार, सणासुदीला साखर कमी पडणार असं एक वातावरण तयार करून साखरेचे भाव कृत्रिम रीतीने वाढवले आहेत। कारखान्याचे टेंडर वाढीव दरामध्ये साखर विकलेली दाखवतात, परंतु कारखान्याच्या वाढीव दरानं जे काही टेंडर झाले ती साखर उचलली काय याचं उत्तर जर नाही असं आहे। मग भारत देश साखर उत्पादनामध्ये नेहमी अव्वल स्थानी राहिलेला आहे, परंतु आता मग भारत देशालाच साखर आयात करण्याची का वेळ आलेली? या व्यापाऱ्यांच्या या अशा ह्याच्यामुळं सरकारनं घेतलेला हाही निर्णय मूर्खपणाचा आहे। कारण साखरेचा आयात करण्याचा निर्णय घेतला, पण तो साखर येऊपर्यंत परत ती कच्ची साखर आहे म्हणजे रिफाईन होऊन मार्केटमध्ये यायला 15 ऑक्टोबरच्या पुढची तारीख येईल, तोपर्यंत कारखाने सुरू होणार आहेत। मग त्या आयात साखरेचा उपयोगच काय? मूर्खपणा आहे हा सगळा। मग यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अनेक दिवसांपासून म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढा देत आहे, मग आता देखील रस्त्यावरती उतरणार का? 100% उतरणार आणि ठाम भूमिका आहे आमची। आमचं अजूनही म्हणणं आहे की हे साखरेचे दर कृत्रिम रीतीने वाढवलेत, ते जर नियंत्रणात आणायचं असेल तर सगळ्या व्यापाऱ्यांच्याकडे असणारी जी साखर आहे ती तपासली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांना तसा अधिकार असतो। साखर कारखान्याची साखर त्यातली अधिकृत त्यांच्या रेकॉर्डवर असलेली साखर किती आहे, प्रत्यक्षात गोडाऊन मध्ये किती साखर आहे आणि रेकॉर्डवर आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त साखर असेल ती ते जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली। तसंच तोच नियम व्यापाऱ्यांच्या बाबतीत लावला। त्यांनी खरेदी किती केलेली दाखवली आणि प्रत्यक्षात त्यांच्या गोडाऊन मध्ये साखर किती आहे हे तपासणी केली तर आपोआप साखरेचे भाव नियंत्रणात येतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात की आता शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे, जवळपास सगळ्या कारखान्यांच्याकडे 20% आसपास साखर शिल्लक आहे एकूण उत्पादित साखरेच्या। मग त्याचा चढा भाव म्हणजे जो हिशेब केला गेला आतापर्यंत त्याच्यापेक्षा 2000 रुपये क्विंटलला जास्त भाव मिळालेला आहे। ते समान पद्धतीनं सगळ्या ऊसावर बघायचं झालं तर कमीत कमी टनाला 450 ते 500 रुपये जादा मिळाला पाहिजे। तेवढा गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला अजून 500 रुपयाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, निश्चितच आम्ही त्यांचं अभिनंदन करू। शेवटचा प्रश्न असेल की जी साखर वाढलेली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे। सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून काय आवाहन कराल? सरकारवर दबाव आणला पाहिजे। हे काही मूठभर व्यापाऱ्यांनी कटकारस्थान करून ही साखरेचे भाव वाढवलेले आहेत, तेव्हा साखरेचं प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यावर साखरेचे स्टॉक तपासा असा आग्रह धरला तर आपोआपच साखरेचे भाव नियंत्रणात येतील। राजू शेट्टी माजी खासदार यांनी सांगितलेलं आहे की सरकारने दबावापोटी हे केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक देखील चिंतित आहे। कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नवमहाराष्ट्र न्यूज, बारामती।